नमस्कार मित्रांनो, मी कदम सर. मी आपल्या सर्वांचं आमच्या यशोधन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज ग्रामरचा नवीन टॉपिक घेऊन आलोय, ज्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो किंवा टेल टॅग म्हणूया. मित्रांनो, क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग याच्या संबंधित तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न असतील तेवढ्या सगळ्या प्रश्नांची आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे. म्हणजे क्वेश्चन टॅग नक्की का वापरायचा, क्वेश्चन टॅगचे किती प्रकार पडतात, कोणकोणत्या प्रकारची वाक्य क्वेश्चन टॅग मध्ये विचारली जातात, क्वेश्चन टॅग बनवायचे काय नियम असतात, राईट. आणि मग क्वेश्चन टॅग एक्झामला किती मार्कासाठी येतो, तो परीक्षेसाठी किती महत्वाचा, अशा एक ना अनेक प्रश्नांची तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील क्वेश्चन टॅगच्या संबंधित त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हा व्हिडिओ खूप छान होणार आहे. आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आमचे जे नवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मग मित्रांनो बघूया आपण क्वेश्चन टॅग म्हणजे नक्की काय, त्याचे किती प्रकार पडतात, कोणकोणत्या प्रकारची वाक्य येतात, राईट. तर मित्रांनो, क्वेश्चन टॅग हा प्रत्येक भाषेमध्ये वापरला जातो. तो मराठीमध्ये असतोय, इंग्लिशमध्ये असतोय, हिंदीमध्ये असतोय, राईट. प्रत्येक भाषेमध्ये क्वेश्चन टॅग असतो. आपण मराठीमध्ये पण म्हणतो, जेव्हा आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येतात, मामा असतील, काका असतील, तेव्हा ते विचारतात, राईट. लहान मुलांना विचारतात, काय म्हणतोय अभ्यास, आई म्हणते त्याचा अभ्यास ना, तो खूपच अभ्यास करतो, तो खूपच अभ्यास करतो, नाही का रे. म्हणजे पहिलं वाक्य आहे तो खूप अभ्यास करतो आणि पुढं पुरवणी वाक्य आहे नाही का रे. म्हणजे त्याच्याकडून ते कन्फर्म करण्यासाठी पुढचं नाही का रे हा टॅग जोडलेला असतो. जसं मराठीमध्ये आपण आता नाही का रे हा टॅग जोडला, तसाच इंग्लिशमध्ये पण एक पुरवणी, एक जोड वाक्य असतं आणि त्यालाच टॅग असं म्हणतात. तर प्रत्येक गोष्टीमध्ये टॅग वापरतात मित्रांनो, राईट. कन्फर्मेशन करण्यासाठी, म्हणजे समोरच्यालाही तसंच वाटतंय का हे जाणून घेण्यासाठी, टू गेट कन्फर्म वी यूज टॅग्स, राईट. आज खूपच गरम होते, होय ना रे. आता हे होय ना रे, नाही का रे, राईट. हा जे काही पुढे जोडलेले वाक्य असतात किंवा शब्द असतात त्यांनाच टेल टॅग किंवा क्वेश्चन टॅग म्हणतात. चला तर मग मित्रांनो बघूया आपण किती प्रकारची वाक्य क्वेश्चन टॅग मध्ये येतात ते. असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधान वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य, अशा 4 वाक्यांचा क्वेश्चन टॅग बनवला जातो. चला तर मग आपण त्याची एक्झाम्पल बघूया. इथं सगळी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत, त्यांचे वेगवेगळे टाईप आहेत, त्यांचे वेगवेगळे नियम आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅग चुकणार नाही, ही माझी खात्री आहे. आय हॅव गॉट माय रिझल्ट टुडे. मित्रांनो, पहिला नियम आहे की जर दिलेलं वाक्य, म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे वाक्य असेल ते आहे तसं लिहायचं आहे, राईट. क्वेश्चन टॅग मधलं वाक्य आहे तसं लिहायचं आहे. हे मी फळ्यावरती वाक्य लिहिले, त्याच वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग बनवून दाखवतो मित्रांनो. आय हॅव गॉट माय रिझल्ट टुडे, राईट. जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य आहे तसं लिहायचं. त्याच्यानंतर वाक्यामध्ये सहायकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब, मग ते प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतील किंवा सेकंडरी हेल्पिंग वर्ब असतील, म्हणजे टू बीची, टू डूची, टू हॅवची रूप असतील किंवा मॉड्यूल ऑक्झिलरीज असतील. त्यापैकी जे हेल्पिंग वर्ब तुमच्या वाक्यामध्ये असेल ते हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहायचं. इथं हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब लिहायचे मित्रांनो. पण इथं जो फुल स्टॉप असेल तो फुल स्टॉप च्या ऐवजी कॉमा द्यायचा आहे. यू हॅव टू कन्वर्ट फुल स्टॉप इनटू कॉमा. दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर सहायकारी क्रियापद लिहायचं हॅव. मग मित्रांनो बघायचं की दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नन, नोबडी, नथिंग अशा प्रकारचा नकारदर्शक शब्द वाक्यात आहे का तो पाहायचा. तर इथं वाक्यात कुठलाही नकारदर्शक शब्द नाहीये.
दिलेलं वाक्य होकारार्थी आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये हे जे वाक्य दिलेलं आहे, आय हॅव गॉट माय रिझल्ट टुडे, हे प्रश्नपत्रिकेतलं वाक्य आहे असं गृहीत धरा, ते होकारार्थी वाक्य आहे. मित्रांनो, जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नेहमीच नकारार्थी करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी. इफ द सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह देन द क्वेश्चन टॅग इज ऑलवेज निगेटिव्ह. इफ द क्वेश्चन इज निगेटिव्ह देन क्वेश्चन टॅग इज ऑलवेज अफर्मेटिव्ह, पॉझिटिव्ह. वाक्य दिलेलं होकारार्थी असेल तर नकारार्थी, आणि जर वाक्यच नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी. हे लक्षात ठेवायचं. हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी लिहायचं आहे. मग मित्रांनो, हॅव नॉट लिहायचं आहे आपल्याला. हॅव नॉट लिहायचं आहे. पण हेही लक्षात ठेवा की NOT नॉट असं जर पूर्ण लिहिलं तर चुकलात. आपल्याला फुल फॉर्म लिहायचा नाहीये, याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा मित्रांनो. हॅवंट, हॅव नॉटचा शॉर्ट फॉर्म हॅवंट. क्वेश्चन टॅग करताना नेहमीच सहाय्यकारी क्रियापद आणि नॉट यांचे शॉर्ट फॉर्म वापरायचे आहेत. यू हॅव टू यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स किंवा शॉर्ट फॉर्म्स. हॅवंट आणि त्याच्यानंतर वाक्यामधला जो कर्ता असेल आणि तिथं जर सर्वनाम असेल तर तेच सर्वनाम लिहायचंय. राईट द सेम प्रोनाउन. प्रोनाउन असेल प्रोनाउन लिहायचंय. मग हॅवंट आय, आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा नियम मित्रांनो, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आणि हे वाक्य तुमचं 100% बरोबर आहे. 100% करेक्ट. यू विल गेट 1 मार्क फॉर दॅट करेक्ट आन्सर. राईट. आता दुसऱ्या प्रकारचं वाक्य बघूया मित्रांनो. दुसरं वाक्य आहे सीमा वर्क्स ऑनेस्टली. राईट. पहिल्यांदा लिहायचंय दिलेलं वाक्य आहे तसं, त्याच्यानंतर फुलस्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यायचा आहे. राईट. तिसरा नियम आहे वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का ते पाहायचं. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीये, मग वाक्यात मेन वर्ब बघायचं. मेन वर्ब कोणता आहे तर वर्क्स आहे. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मित्रांनो वाक्यामध्ये 2च काळ असू शकतात, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. इथं क्रियापदाला यस प्रत्यय आहे म्हणजेच तो साधा वर्तमान काळ आहे, आणि जर क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय असेल तर तिथं डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं मित्रांनो. डज. वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल, म्हणजेच नॉट वापरायचे. डज नॉटचा शॉर्ट फॉर्म डझंट. आणि मग त्याच्यानंतर वाक्यातला कर्ता कोणता आहे तो बघायचा. इथं सीमा आहे म्हणजेच नाउन आहे. नाउन. जर वाक्यात कर्ता म्हणून नाउन असेल तर नावाच्या ऐवजी सर्वनाम वापरायचे, प्रोनाउन वापरायचे. मग सीमा ही मुलगी आहे आणि म्हणून तिच्यासाठी प्रोनाउन शी. डझंट शी. राईट. तिसरं सेंटेन्स बघूया. चिल्ड्रेन प्ले ऑन द ग्राउंड. फुलस्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे का बघायचं. नाहीये, मग मेन वर्ब बघायचं. तर मुख्य क्रियापद आहे प्ले. मग प्लेला एस प्रत्यय लागलाय का. नाहीये. प्लेचं दुसरं रूप आहे का प्लेड. नाहीये. मग क्रियापद मूळ रूपात आहे म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. आणि मग इथं एस नाहीये, ईएस नाहीये किंवा दुसरं रूप पास्ट टेन्स पण नाहीये, मूळ रूप आहे. म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापद येईल मित्रांनो. सहाय्यकारी क्रियापद डू लिहायचं. वाक्य होकारार्थी का नकारार्थी बघायचं. वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल. नॉट लिहायचंय. मग डू नॉट याचा शॉर्ट फॉर्म झाला डोंट. राईट. मग वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे बघायचा. चिल्ड्रेन. हे नाउन आहे का प्रोनाउन आहे तर हे नाउन आहे आणि ते अनेक वचने आहे. मुले असा आहे त्याचा अर्थ. मुले म्हणजे अनेक मुलं, आणि अनेक वचनात असल्यामुळं याच्याऐवजी ह्या नावाच्या ऐवजी सर्वनाम वापरायचं आहे दे. अनेक वचनी जर कर्ता असेल, अनेक वचनी नामाच्या ऐवजी दे हे सर्वनाम वापरायचं. राईट. पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. द प्रिन्स सॉ देम. वाक्य आहे तसं लिहिलं, कॉमा दिला, त्याच्यानंतर बघायचं सहाय्यकारी क्रियापद आहे का. सहाय्यकारी क्रियापद नाहीये, मग वाक्यात पुढे बघायचं मेन वर्ब. इथं स्व आहे. स्व हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजेच भूतकाळी रूप आहे मित्रांनो. त्याचं पहिलं रूप सी, दुसरं रूप स्व, तिसरं रूप सीन. स्व पास्ट टेन्स आहे आणि मग पास्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यायचं. लक्षात आलं. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिलं नसेल तर डू किंवा डज किंवा डीड ही 3च सहाय्यकारी क्रियापद येतील. एकतर डू येईल किंवा डज येईल किंवा डीड येईल. राईट. या 3च सहाय्यकारी क्रियापदापैकी योग्य असं सहाय्यकारी क्रियापद वापरायचंय.
साधा वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज येईल आणि साध्या भूतकाळामध्ये नेहमीच डीड येईल. मग बघायचं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार म्हणजेच नॉट वापरायचंय. डिड नॉट याचा शॉर्ट फॉर्म झाला डिडंट. डिडंट राईट. आणि मग बघायचं वाक्यामध्ये कोण आहे करता. द प्रिन्स म्हणजे राजपुत्र एक आहे. प्रिन्स हे नाव नाही, नाम आहे आणि मग त्याच्यासाठी सर्वनाम. प्रिन्स म्हणजे राजपुत्र पुरुषवाचक आहे म्हणून एक आहे, पुरुषवाचक आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सर्वनाम ही. डिडंट ही. पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. आय एम वर्किंग इन द गार्डन. हे पुन्हा वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. इथं सगळीच वाक्य मित्रांनो वेगळ्या प्रकारचे आहेत. आय एम वर्किंग इन द गार्डन. फुल स्टॉपचं कॉमामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. राईट. आय एम जर वाक्यामध्ये एम असेल, एम मी एमचं म्हणतोय, तर वाक्यामध्ये एम असेल तर त्या एमचं क्वेश्चन टॅग करताना आर करायचं. आर वाक्य होकारार्थी आहे म्हणून आर नॉट येईल. आर नॉट चा शॉर्ट फॉर्म आरंट. लक्षात आलं. पुन्हा एकदा आय एम जर असेल, एम होकारार्थी असेल तर आर वापरायचं. वाक्य होकारार्थी म्हणून नॉट आलं, त्याचा आर नॉट चा शॉर्ट फॉर्म आरंट झाला आणि वाक्यातलं सर्वनाम आय. आरंट आय क्वेश्चन मार्क. पुढं आता मित्रांनो इथं एम नॉट आहे, इथं नुसतंच एम आहे, इथं एम नॉट आहे. एम असेल तर आरंट करायचं आणि एम नॉट असेल ना वाक्यामध्ये तर एमच ठेवायचा आहे. फुलस्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यायचा एम आणि वाक्यात बघायचं कर्त्याच्या ठिकाणी नाव आहे का सर्वनाम आहे. इथं सर्वनाम आहे तेच ठेवायचंय. एम आय क्वेश्चन मार्क. राईट. आता मित्रांनो पुढचं वाक्य आहे ते पुन्हा वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. इथं लेट न सुरू झालेलं वाक्य आहे आणि इथं लेट अस आलेलं आहे. लेट अस कम्प्लीट आर होमवर्क. दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं, मग 2 नंबरला कॉमा द्यायचा. आता इथं लेटेस्टचं वाक्य आहे मित्रांनो. सगळ्या प्रकारची जी वाक्य आहेत इथं लिहिलेली ती वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत. एकही वाक्य एकसारखं नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळे नियम इथं समजणार आहेत. राईट. लेट अस न सुरू झालेलं आज्ञार्थी वाक्य असेल तर त्या आज्ञार्थी वाक्याचा टॅग नेहमीच शाल वी करावा, हे लक्षात ठेवावे. वाक्यात जी सुरुवात जर लेट अस ने झाली असेल तर त्या लेट असच्या वाक्याचा टॅग शाल वी करायचा आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. पुढे चला. आता इथं लेट मी आहे, इथं लेट अस आहे, इथं लेट मी आहे. वाक्य आहे तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. राईट. वाक्य होकारार्थी का नकारार्थी बघायचं तर होकारार्थी आहे. पण लेटच्या वाक्याचा टॅग, लेट न सुरू झालेल्या आज्ञार्थी वाक्याचा टॅग नेहमीच होकारार्थी येतो. लेट मी डू इट. विल यू. लेट मी डू इट. विल यू. चला मित्रांनो पुढचं बघूया. हे परत वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. आज्ञार्थीच वाक्य आहे कारण पॉलिश हे क्रियापद आहे आणि ते क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली आहे. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, त्याचा कॉमामध्ये रूपांतर करायचंय. आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याचा टॅग विल यू किंवा वोंट यू येतो. विल यू किंवा वोंट यू. वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा टॅग येईल वोंट. वोंट यू आणि क्वेश्चन मार्क. वोंट म्हणजेच विल नॉट चा शॉर्ट फॉर्म आहे तो. विल नॉट. आपल्याला लॉंग फॉर्म्स लिहायचे नाहीत. वी हॅव टू राईट शॉर्ट फॉर्म्स और कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता पुढचं वाक्य पण आज्ञार्थी आहे परंतु नकारार्थी वाक्य आहे. डोंट ओपन युअर बुक्स असं वाक्य आहे मित्रांनो. डोंट ओपन युअर बुक्स. पण ते नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. जर वाक्य नकारार्थी आज्ञार्थी असेल तर त्याचं होकारार्थी करायचं. इथं नॉट आहे म्हणून क्वेश्चन टॅग बनवताना वाक्य होकारार्थी बनवायचं आहे. टॅग होकारार्थी बनवायचं आहे आणि म्हणून विल यू असं येईल. हे दोन्ही आज्ञार्थी वाक्य आहेत. हे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. होकारार्थी आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग वोंट यू असं येईल. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा टॅग विल यू येईल. राईट. पुढे वळूया. गोल्ड इज मोर व्हॅल्युएबल. मित्रांनो पुढचं वाक्य आहे गोल्ड इज मोर व्हॅल्युएबल. इथला फुल स्टॉप काढायचा, कॉमा द्यायचा. राईट.
आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का ते बघायचं. 2 नंबरला आहे तर ते सहाय्यकारी क्रियापद लिहायचं इज. वाक्य होकारार्थी का नकारार्थी ते बघायचं तर होकारार्थी आहे आणि म्हणून इथं क्वेश्चन टॅग नकारार्थी इजंट. राईट, इजंट. इज नॉटचा शॉर्ट फॉर्म झाला इजंट. आणि गोल्ड हे मेटल आहे, धातू आहे, इनएनिमेट ऑब्जेक्ट आहे, निर्जीव वस्तू आहे, एक वचन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी इट हे सर्वनाम येईल. हे नाव आहे, नावाच्या ऐवजी सर्वनाम वापरायचे मित्रांनो. हे बघा प्रत्येक वाक्यामध्ये आपण सर्वनामच लिहिलेत, नाव चालत नाही. क्वेश्चन टॅग मध्ये नाव लिहायचं नाहीये. वाक्यात चुकून जरी तुम्ही नाव लिहिलं तर ते वाक्य चुकलं, यू विल गेट बिग सायफर, बिग झिरो. So keep in mind that you have to remove nouns from the sentence and use pronouns only. वाक्याच्या शेवटी नामाच्या ऐवजी सर्वनामच लिहायचे, हे लक्षात ठेवा, विसरायचं नाहीये. पुढचं वाक्य बघूया. वी नेव्हर मेक नॉइज इन द क्लासरूम. हे वाक्य आहे तसं लिहायचं, फुल स्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यायचा, कॉमा दिला त्याच्यानंतर बघायचं वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाहीये. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीये, मग पुढे बघायचं मेन वर्ब कोणता आहे. वी नेवर मेक हे वर्ब आहे, मेक मेन वर्ब आहे. मग याला यस प्रत्यय आहे का, नाहीये. ईएस प्रत्यय आहे का, नाहीये. हे दुसरं रूप आहे का, मेड, नाहीये. मूळ रूप आहे, मूळ. म्हणून साध्या वर्तमान काळामध्ये डू घ्यायचं, डू. मित्रांनो पुढे बघायचं वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे. तर वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर इथं नेवर दिलेलं आहे, नेवर, कधीही नाही. वाक्य नकारार्थी आहे. जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नेहमीच होकारार्थी येणार, म्हणून डू इथं डूच राहील कारण डोंट होणार नाहीये. वाक्य नकारार्थी आहे आणि पुढं वाक्यामध्ये कर्ता म्हणून जे सर्वनाम दिलेलं आहे वी, ते वी आहे तसं पुढे लिहायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. पुढचं वाक्य बघूया. गंगा इज द मोस्ट सॅक्रेड रिव्हर इन इंडिया. गंगा भारतातील सर्वात पवित्र नदी आहे. वाक्य आहे तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. मग सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे ते बघायचं. इज आहे, ते इज सहाय्यकारी क्रियापद आहे तसं लिहायचं. इज लिहिलं, राईट मित्रांनो. इज लिहिल्याच्या नंतर वाक्यामध्ये परत बघायचं गंगा इज द मोस्ट सॅक्रेड रिव्हर, राईट. मग गंगा ही नदी आहे मित्रांनो. जर वाक्यामध्ये देशाचं नाव, नदीचं नाव असेल तर त्या नावाच्या ऐवजी शी असं सर्वनाम वापरायचं आहे. वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार. इज झालं इजंट आणि शी. गंगा नदीचं नाव आहे, नदीचं नाव देशाचं नाव आलं की ते नाव काढायचं आणि त्याच्याऐवजी शी हे सर्वनाम वापरायचं. पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. एव्हरीबडी लाइक्स टू बी रिच. प्रत्येकाला श्रीमंत व्हावंसं वाटतं, राईट. कॉमा आहे तसं वाक्य लिहिलं, कॉमा दिला. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का बघायचं, नाहीये. पण आता इथं लाइक्स असं मेन वर्ब आलेला आहे. एव्हरीबडी लाइक्स टू बी रिच. आता इथं जरी लाइक्स म्हणजे यस प्रत्यय आलेला असला, क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला असला तरी सुद्धा मित्रांनो इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज येणार नाही. इथं जरी क्रियापदाला यस प्रत्यय लागला असला तरी सहाय्यकारी क्रियापद इथं डज येणार नाही, कारण इथं एव्हरीबडी लाइक्स टू बी रिच, प्रत्येकाला म्हणजे आपल्या प्रत्येकाला, राईट, जगातल्या प्रत्येकाला. आणि म्हणून इथं जरी सिंग्युलर करता वाटला तरी सुद्धा तो प्लुरल मध्ये आहे, कारण जगातला प्रत्येक जण. आणि म्हणून इथं हे वर्ब मेन वर्ब लाइक्स असलं तरी सहाय्यकारी क्रियापद डज येणार नाही, तिथं डूच लिहायचं. आणि मग वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार. डू नॉट चा शॉर्ट फॉर्म झाला डोंट. आणि जर वाक्यामध्ये एव्हरीबडी, एव्हरीवन असं दिलं असेल तर त्या ठिकाणी वी किंवा दे असा करता लिहायचा आहे. एव्हरीबडी, एव्हरीवन याच्यासाठी वी किंवा दे असं सर्वनाम वापरतात मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघूया. द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ टाइप सेंटेन्स आहे, त्रिकालबाधित सत्य असलेलं वाक्य आहे. आणि त्रिकालबाधित सत्य असलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग मित्रांनो इज इट किंवा इजंट इट येतो. इजंट आणि इट. द सन रायझेस इन द ईस्ट हे त्रिकालबाधित युनिव्हर्सल ट्रूथ टाइप सेंटेन्स आहे
आणि त्रिकालबाधित सत्य असलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग इज इट किंवा इजंट इट करावा. वाक्य होकारार्थी आहे मग क्वेश्चन टॅग नकारार्थी आला. राईट मित्रांनो, वळूया शेवटच्या वाक्याकडे. द ब्रिटिश डिवायडेड इंडिया. दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं असतं, फुल स्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यायचा. राईट. आता इथं सहाय्यकारी क्रियापद आहे का बघायचं नाहीये, हेल्पिंग वर्ब नाहीये, मग मेन वर्ब बघायचं. डिवायडेड आहे. डिवायडेड म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे म्हणून डीड वापरायचं. डीड. सहाय्यकारी क्रियापद दिलं नाही, भूतकाळ आहे म्हणून डीड वापरलं. वाक्य बघायचं होकारार्थी का नकारार्थी. इट इज अफर्मेटिव्ह. होकारार्थी वाक्य आहे आणि म्हणून होकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार, डिडंट होणार. पण अजून एक गंमत आहे मित्रांनो, इथं द ब्रिटिश असं करता आहे. द ब्रिटिश इथं जरी एक वचन असला, हा ब्रिटिश शब्द एक वचनात असला तरी तो ब्रिटिश शब्द संपूर्ण ब्रिटिश लोकांसाठी वापरलेला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या संपूर्ण इंग्रज लोकांसाठी वापरलेला आहे आणि म्हणून हा करता एक वचनात असला तरी सुद्धा त्याच्यासाठीच सर्वनाम हे अनेक वचनात लिहायचं मित्रांनो. हा नियम विसरायचा नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठी दे. मी पुन्हा एकदा नियम रिपीट करतो. द ब्रिटिश डिवायडेड इंडिया. वाक्य आहे तसं लिहिलं, कॉमा दिला. वाक्य होकारार्थी आहे, साधा भूतकाळ आहे, सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून डीड दिलं. वाक्य होकारार्थी म्हणून डीड नॉटचं डिडंट झालं. आणि द ब्रिटिश हा एक वचनी शब्द असला तरी सुद्धा हा ब्रिटिश शब्द संपूर्ण ब्रिटिश लोकांसाठी आहे आणि म्हणून इथल्या नाउन साठी दे हे अनेक वचनात सर्वनाम वापरायचं. तर मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन टॅग, तुमच्या मनामध्ये क्वेश्चन टॅगच्या संबंधित जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये कळवा. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपण जर या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.